परमपूज्य आई कलावती देवी यांचे चरित्र. प्रथमोल्हास बाळपण. दरवर्षी वैष्णवांच्या मठात चातुर्मासात मंगळूरचे समर्थ संप्रदायी बाळ हरिदास यांचे कीर्तन असावयाचे. कीर्तन संपल्यावर बाळ लढिवाळपणे त्यांच्याजवळ जाऊन बसे आणि कीर्तनात ऐकलेल्या गूढ शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना प्रश्न करी. बाळची ती जिज्ञासा पाहून त्यांना अत्यंत आनंद होई. ते बाळला समजेल अशा शब्दात अर्थ सांगून तिचे समाधान करीत असत. बाळने ऐकलेल्या पहिल्या कीर्तनात मनुष्याने जीवनात पावित्र्य आणि चारित्र्य हा अनमोल ठेवा हस्तगत केला पाहिजे. त्याकरिता काया वाचा मन देवाप्रित्यर्थ झिजविण्याची तयारी असावी लागते. तरच देवाकडून शाबासकी मिळविता येते. हे बुवांनी सांगितलेले वाक्य तिने पक्के ध्यानात ठेवले. तेव्हापासून ती प्रत्येक क्षण सार्थकी घालण्याचा मोठ्या दक्षतेने प्रयत्न करू लागली. कीर्तन ऐकून परत येते वेळी बाळ त्यातील श्लोक, आर्या, अभंग वगैरे गुणगुणत घरी येत असे. कधी कधी घरातील सर्व माणसे झोपी गेल्यावर बाळ हळूच उठून हातात चिपळ्या घेऊन कीर्तन करू लागे. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले तरी तिला झोपेचे भान राहत नसे. एके दिवशी रात्री बाळने माडीवर कीर्तनास आरंभ केला. जेव्हा तिने भीमसेनाचा अभिनय सुरू केला तेव्हा तिच्या पावलांचा दण दण आवाज ऐकून बाबूराव झोपेतून जागे झाले आणि बाळच्या जवळ जाऊन हळूच म्हणाले, बाळ, आता देव झोपलेला आहे म्हणून यावेळी कीर्तन करावयाचे नसते. तेव्हा असं होय, हे मला माहीत नव्हते अण्णा. पुन्हा मी असे करणार नाही असे म्हणून बाळने चिपळ्या जागेवर नेऊन ठेवल्या. कधी कधी लहर आली की बाळ आपल्या खेळातील मूर्ती शिस्तीत मांडून ठेवी व शेजारच्या मुलामुलींना दोन्ही बाजूला बसवून आपण मध्यभागी उभे राहून कीर्तन करीत असे. तसेच कधी कधी निरनिराळ्या चाली लावून अभंग गाणी पण त्यांना शिकवित असे. ते गोड भजन ऐकून बाबूराव किंवा यमुनाबाई अगर इतर कोणी, बाळ, या चाली तुला कोणी शिकवल्या ग? असे जर विचारले तर माझा किशन मला शिकवतो असे ती त्यांना उत्तर देत असे. एके दिवशी यमुनाबाई म्हणाल्या, बाळ, जसे तू कीर्तन करतीस तसेच कधी कधी प्रवचन पण करीत जा, म्हणजे ते ऐकून आम्हाला त्याचाही आनंद लुटता येईल. तेव्हा बाळ म्हणाली, यमुनाक्का, मी कीर्तन करते म्हणजे यात माझ्या पदरचे काही नाही. बाहेर जे ऐकते त्यातील लक्षात राहिलेले तेवढे तिथे मी बोलते. प्रवचन म्हणजे अनुभवाचे सांगणे असावे, तरच लोकांच्यावर परिणाम होतो. आधी आपण आंब्याची साल बाजूला सारून आंब्यातील रस चाखला पाहिजे. मग त्या रसाची गोडी दुसऱ्यांना सांगण्यात फायदा आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येऊन जे काय मिळवायचे ते आपण प्रथम मिळवले पाहिजे आणि मग दुसऱ्यांना सांगण्यात अर्थ आहे. नाहीतर आंब्याचा रस सोडून साल चोखीत राहिल्याप्रमाणे होईल. जेणेकरून आपल्यालाही तृप्ती नाही आणि दुसऱ्यांना पण नाही. असे बाळने त्यांना उत्तर दिले. बाळचे हे बोलणे ऐकून यमुनाबाई गारद झाली. बाळचे आजोबा म्हणजे सीतामाईंचे वडील राघवेंद्र कलबाग हे बैलूरला राहत असत. दरवर्षी भाताची सुगी झाली की ते एकदा गोकर्णाला येऊन काही दिवस राहून जात. ते आले की रोज दिवे लावणीच्या वेळेला मुलांनी हातपाय धुवून देवाला नमस्कार घालावा आणि आजी आजोबांच्या जवळ बसावे.
त्यावर आजोबांनी स्तुतिस्तोत्रे म्हणण्यास शिकवावी आणि गोष्टी सांगाव्या असे घडे. आजोबांचे दात पडले होते, त्यामुळे सारखी जीभ आले. ते पाहून एके दिवशी बाळच्या पाठच्या भावाने आजोबांना प्रश्न केला, तुमची जीभ सारखी का हलते? मला कसे सांगता येईल बाळ, सर्व काही देवाची करणी आहे, असे आजोबांनी त्याला उत्तर दिले. इतक्यात बाळ म्हणाली, आजोबा, काल गोष्ट सांगताना लहान घरातून मोठ्या घरात गेल्यावर भांबावून जायला होते असे तुम्ही म्हणाला होता ना? त्याप्रमाणे मला वाटते तोंडातले दात निघून गेल्यामुळे जिभेलाही वावरायला ऐसपैस जागा मिळाली, म्हणून ती पण भांबावून गेली असावी. किंवा दातांनी बारीक करून दिलेला पदार्थ गोड लागत होता, आता तसा मिळत नाही, म्हणून ती बेचैन झाली असावी. नाहीतर दातांनी बारीक करून दिलेला पदार्थ लगेच मी बळकावून घेत होते आणि त्यांना एक कण देखील शिल्लक राहू देत नव्हते. ते किती दुष्टपणाचे आपले वागणे, या विचाराने तिला पश्चात्ताप होऊन ती तळमळत असावी. बाळचे हे बुद्धिचातुर्य पाहून आजोबांचा आनंद ओसंडून आला. त्याने लगेच बाळला आपल्या मांडीवर बसवून घेऊन कुरवाळीत देवाने दिलेल्या देणगीचे कौतुक केले. एके दिवशी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वरांड्यावरून जाता जाता बाळ आजोबांना उद्देशून, पक्षी सगळे घरट्यात गेले, एकदम सर्वत्र सामसूम, असे हातवारे करून म्हणाली. त्यावेळी आजोबा कौतुकाने हसले. त्यांना आपल्या बोलण्यातील खरा अर्थ समजला नाही असे वाटल्यावरून, आजोबा, मी काय बोलले ते समजले का, असा बाळने त्यांना प्रश्न केला. तेव्हा आजोबा वदले, संध्याकाळच्या वेळी पक्षी सगळे आपापल्या घरट्यामध्ये जातात, म्हणून त्यांची किलबिल ऐकू येत नाही असे तू म्हणालीस. त्यावर बाळ म्हणाली, छे आजोबा, तसा अर्थ नव्हे. तर मग दुसरा अर्थ कोणता, असे त्याने विचारताच, आजोबा, दिवसभर इकडून तिकडे तिकडून इकडे जाणारे येणारे पायवाले, सायकलवाले, मोटरवाले हे पक्षी आता घरट्यात म्हणजे घरात जाऊन आराम घेऊ लागले, म्हणून चोहीकडे शांत वाटते, असा माझा अर्थ. बाळचे हे बोलणे ऐकून सर्वांना एकदम हसे आले. महाशिवरात्रीच्या निमित्त आलेल्या मंडळींपैकी काही बायका जेवणाला उशीर आहे म्हणून नारळी बागेकडे वळल्या. पहिली पंगत उठल्यावर सीतामाईने नारळी बागेत गेलेल्या मंडळींना जेवणाला बोलवण्यास बाळला सांगितले. जेव्हा मंडळी जेवणाला बसली तेव्हा बाळच्या आजीने त्या बायकांना उद्देशून, काय ग, इतका वेळ तुम्ही नारळी बागेत फिरत होता की फुले गोळा करीत होता की गाणी म्हणत होता, असे विचारले. तेव्हा कोणीच काही उत्तर दिले नाही. ते पाहून बाळ म्हणाली, मी सांगू का आजी, या सर्वांनी की नाही काही लोकांना वर चढविले आणि काही लोकांना खाली पाडविले. तेव्हा जेवणाऱ्या सर्व बाळच्या चेहऱ्याकडे टकमक पाहू लागल्या. आजीने मात्र, बाळ, काय म्हणालीस तू, चढविले पाडविले, ते मला समजले नाही ग, असे म्हणताच बाळ म्हणाली, आजी, त्याचा अर्थ हा की काही जणांची स्तुती केली, काही जणांची निंदा केली. एके दिवशी शेषमभटजी व्यंकटरमणाचे पुजारी काही कामासाठी बाबूरावांकडे आले. ते बाबूरावांचे स्नेही होते. उभयता बोलत बसले असता दत्ताभाऊंनी त्यांच्या मांडीवर घरी पोचलेल्या मांजराचे पिल्लू ठेवून दिले. तेव्हा बाळ म्हणाली, त्यांच्या मांडीवर कशाला, ते ह्याचाही डोळा फोडून टाकतील. ते ऐकताच शेषमभटजींनी तोंडावर हात घेतला. बाबूरावांनी त्याचे कारण विचारताच शेषमभटजी म्हणाले,
बाळचे बोलणे मला झोंबले. त्याचे कारण हे की आमच्या घरी एक मांजराचे पिल्लू आहे. ते सारखे माझ्या मांडीवर बसायला येते, म्हणून काल मी खराट्याची काडी घेऊन मारायला गेलो. तोच ती काडी डोळ्यात खुपसून त्याचा डोळा बाद झाला. बाबूरावांच्याकडे भजनाच्या वेळी गॅसबत्ती लावत असत. एके दिवशी गॅसबत्ती लावायला गेले तेव्हा त्यांना ग्लास फुटलेला दिसला. तेव्हा बाबूरावांनी भजनाला येणाऱ्या घरच्या व शेजारच्या मुलांना जवळ बोलावून, गॅसबत्तीचा ग्लास कोणी फोडला ते सांगा, त्यांना मी बक्षीस देणार आहे, असे म्हटले. तेव्हा कोणीच बोलले नाही. ते पाहून बाळ बाबूरावांना म्हणाली, अण्णा, तुम्ही बक्षीस देतो म्हणाला म्हणून मी सांगते. ग्लास काशीनाथने फोडला, पण फोडावा म्हणून फोडला नसल्याने फोडला म्हणून फोडलं नाही. हे बाळचे बोलणे ऐकून सर्वांना एकदम हसू आले. त्याबरोबर ग्लास फुटल्याबद्दलचा बाबूरावांचा रागही कुठल्या कुठे विरघळून गेला. एके दिवशी पट्टण शेटजींकडे गृहप्रवेश होता. आमंत्रणावरून काही स्नेहांसह बाबूराव त्यांच्याकडे गेले. बाळ पण बरोबर होती. कार्यक्रम आटोपल्यावर पट्टण शेट्टीने आपले घर आतून बाहेरून सर्वांना दाखविले. बाळ मात्र जोत्याकडे पाहत अंगणात हसत उभी होती. तिला उद्देशून, कशाला हसलीस, असे बाबूरावांनी विचारले. भूमाता म्हणते की माझे पोट भरले नाही. हे बाळचे बोलणे ऐकून बाबूरावांचे स्नेही एकमेकांकडे पाहू लागले. सगळ्यांनी त्याबद्दल विचार केला, तरी बाळच्या बोलण्याचा कोणा एकालाही उलगडा झाला नाही. कोणी खिशातील तपकिरीची डबी काढली, कोणी विडीला काडी लावली, कोणी तंबाखू खायला लागले. शेवटी ती गोष्ट पट्टण शेट्टीपर्यंत गेल्यावर त्याने बाबूरावांना प्रश्न केला. बाबूरावांनी बाळला विचारा म्हणून खुणेने सांगितले. त्यांनी विचारल्यावरून बाळने जोत्याला पडलेल्या भेगांकडे बोट केले. तेव्हा पाया भक्कम झाला नाही हा बाळच्या बोलण्याचा मतितार्थ सर्वांना समजून चुकला. एके दिवशी बैलूरहून बाळचे आजोबा आले. ती वेळ दिवे लागणीची होती. त्यांना बसायला सीतामाईंनी पाट घातला. इतक्यात पाल चुकली. तेव्हा सीतामाई तिला म्हणाल्या, तू काय म्हणतीस बाई? ते ऐकून बाळ म्हणाली, तिचे पण आजोबा येतात म्हणे. थोड्या वेळाने आश्चर्य करण्यासारखी एक गोष्ट घडून आली. ती म्हणजे ही मुलांच्यासाठी आणलेला खाऊचा डबा काढण्याकरता म्हणून आजोबांनी आपले गाठोडे जेव्हा सोडले तेव्हा त्यातून एक पाल चटकन बाहेर निघाली आणि ती थेट त्या चुकचुकलेल्या पालीजवळ गेली. त्यावेळी बाळच्या बोलण्यातील मर्म सर्वांच्या लक्षात आले. बाळ कोटीतीर्थावर स्नानाला गेल्यावेळी कधीकधी आखंड पाण्यात बसत असे. त्यासाठी तिला लोकांच्या गर्दीतून बरेच लांबवर जावे लागत असे. त्याप्रमाणे एके दिवशी जात असता शेवाळाने भरलेल्या दगडावरून तिचा पाय घसरला. संध्याकाळपर्यंत पाय बराच सुजला. रात्री यमुनक्का बाळला कीर्तनाला बोलवायला आल्या. त्यांना पाहताच यमुनक्का, यापेक्षाही उद्या पाय जर जास्त सुजला तर माझ्या रोजच्या नियमात खंड पडणार. तेव्हा याच्यावर काही रामबाण औषध असेल तर सांगा, असे बाळ हळूच त्यांना म्हणाली. त्याचे कारण, घरच्या मंडळींना जर हे समजले तर दुसऱ्या दिवशी स्नानाला पाठविणार नाहीत ही भीती होय. सकाळी पाय मुरगळलेला त्यांना माहीत असल्यामुळे येतेवेळीच त्यांनी बरोबर रक्तचंदन आणले होते. ते हळूच पिशवीतून बाहेर काढून
ही घे बाहुली, पाण्यात उगाळून लावलीस की लगेच सूज कमी होते, असे यमुनाबाईंनी बाळला सांगितले. तेव्हा यमुनाक्का, ही बाहुली नव्हे, हा तर व्यंकटरमण आहे. याला उगाळायचे म्हणजे घासायचे नाही काय हो? धडधडीत देवाची मूर्ती दिसत असता ती सहाणीवर उगाळणे हे काम माझ्याकडून तरी होणार नाही. त्यापेक्षा ती मूर्त धुवून ते पाणी मी लावून घेईन, असे बाळने त्यांना सांगितले. त्यावर यमुनाबाई म्हणाल्या, अगं, आम्ही सर्व बाहुली म्हणूनच ती उगाळीत असतो. तुझ्यासारखे विचार आमच्या टाळक्यात येतील कसे? एवढे आमचे पुण्य आहे कोठे? त्यावर बाळने व्यंकटरमणाची मूर्त घेऊन त्याचे पाणी पायाच्या सुजलेल्या भागाला लावून घेतले आणि यमुनाबाईंच्या बरोबर ती कीर्तनाला गेली. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की कीर्तनाला जात असताना जरी तिचा पाय दुखत होता तरी मैलभर तिचे चालणे झाले. कीर्तन संपवून घरी परत येताना तिचा पाय बिलकुल दुखला नाही. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी तिच्या पायाची सूज साफ उतरून गेली. ओम नमः शिवाय.